राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर बिचुकले या गावात दिनांक 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान भरवण्यात आले। प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर बिचुकले या गावात आयोजित केलेले आहे आणि त्यामध्ये आम्ही प्लास्टिक मुक्त गाव अभियान ही संकल्पना राबवत आहोत आणि संपूर्ण गावातून फेरी काढून आमच्या मुलींनी हे बघा प्रत्येकाने एक पोती ही भरलेली आहेत आणि आता आम्ही जाणाई देवी मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि त्या ठिकाणी असणारा जो काही प्लास्टिकचा कचरा होता हा प्लास्टिकचा कचरा आम्ही या ठिकाणी स्वच्छ केला आहे आणि पुढं प्लास्टिक संकलन केंद्र आहे त्या प्लास्टिक संकलन केंद्रात आम्ही हा संकलित केलेला संपूर्ण कचरा या ठिकाणी टाकणार आहोत। ग्रामपंचायत बिचुकले यांनी प्लास्टिक संकलन केंद्र या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही आता सकाळपासून या ठिकाणी प्लास्टिक गोळा करत आहोत आणि आमच्या विद्यार्थिनींनी हे बघा 1 2 3 असे बरीचशी पोतं एक जवळपास 7-8 पोती संपूर्ण दाबून कचरा प्लास्टिक भरलेले आहे आणि आम्ही ज्या वेळेला या संकलन केंद्रामध्ये कचरा टाकण्यासाठी आलेलो त्यावेळेला संकलन केंद्राच्या बाहेर इथं आपण पाहू शकतो की कचरा लोकांनी टाकलेला आहे आणि ही मानसिकता लोकांची बदलणे हे फार गरजेचे आहे। इथंही आपण बघू शकता की याही ठिकाणी कचरा किंवा प्लास्टिक इथे टाकलेली आहे म्हणजे ग्रामपंचायतीने अशा पद्धतीची सोय करून सुद्धा त्या ठिकाणी संकलन केंद्रामध्ये कचरा न टाकता बाहेर कचरा टाकणे ही मानसिकता योग्य नाही आणि आमच्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कचरा गोळा करून प्लास्टिक गोळा करून गावाला आणि समाजाला प्रबोधित करण्याचं हे एक फार छान काम केलेलं आहे आणि त्यासाठी मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष संस्कार शिबिरांतर्गत प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे हे आमचे विद्यार्थिनी या विद्यार्थिनींनी हा प्लास्टिक मुक्त गाव अभियान अंतर्गत हा संपूर्ण कचरा प्लास्टिक हा गोळा केलेले आहे आणि ती प्लास्टिक ग्रामपंचायत बिचुकले यांनी प्लास्टिक संकलन केंद्र केलेलं आहे। त्या प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये आम्ही ही संपूर्ण प्लास्टिक त्याच्यात टाकणार आहोत। आज या ठिकाणी रमेश पवार हे एक राजकीय प्रतिष्ठित मंडळी किंवा व्यक्ती हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवारजी हे आमच्यासोबत नेहमीच असतात। ते आमच्या महाविद्यालयाच्या 2 तारखेपासून जो कॅम्प सुरू झाला या कॅम्पमध्ये 7 दिवस कंटिन्यूस ते दिवस रात्र आमच्याबरोबर कार्य करत आहात तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी या केलेल्या कामाचं कौतुक करावं। आज राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत संभाजीराव कदम विद्यालय देऊरच्या सर्व विद्यार्थिनींनी आज या ठिकाणी आपल्या गावातील प्लॅस्टिक एकत्रित गोळा केलेला आहे। तर ह्यांचा आदर्श घेऊन बिचुकले गावातील सर्व लोकांनी इथून पुढं प्लॅस्टिक एकत्र गोळा करून ठेवून ते या ठिकाणी एकत्र जमा करायचं आहे आणि त्या जमा केलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट आत्ताच सरपंच म्हटले की एक सातारची संस्था आहे त्या संस्थेकडे पोच करायची किंवा त्यांना घेऊन जायची जबाबदारी सरपंच पार पाडणार आहेत। तर गावातल्या सर्व मंडळींनी कुठेही इतरत्र प्लास्टिक न टाकता आपल्या घरातील सर्व प्लास्टिक एकत्रित जमा करून
ते या प्लास्टिक संचलन केंद्रामध्ये आणून जमा करावं, जेणेकरून ते प्लास्टिक जनावरांच्या पोटात जाऊन त्यांना काहीतरी आजार होऊ नयेत आणि त्याचं नुकसान होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्रित प्लास्टिक जमा करावं। आणि या विद्यार्थ्यांनी आज आपल्या गावासमोर एक चांगला आदर्श ठेवलेला आहे। खरोखर या विद्यार्थिनींचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। सर्व बिचुकले ग्रामस्थांच्या वतीनं मी संभाजीराव विद्यालय देऊर या सर्व विद्यार्थिनींचं, प्राध्यापकांचं आणि बिचुकले गावचे सरपंच त्यांनी या कामासाठी, कॅम्पसाठी, आयोजनासाठी पुढाकार घेतला, या सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो। आता म्हण हां NSS क्लब गो। ठीक आहे। त्यानंतर मी या गावचे सरपंच प्रशांत पवार यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे। नमस्कार। यावेळी जो प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचा NSS कॅम्प होता, त्या NSS कॅम्पची थीमच मुळात प्लॅस्टिक मुक्त बिचुकले अशी होती। त्यामुळं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बिचुकले गावात असणारं प्लॅस्टिक या पोत्यातून सगळं गोळा केलं आणि ते आज ह्या प्लॅस्टिक संकलन केंद्र जे इथं आणलं। खरं तर प्रश्न असा असतो की प्लॅस्टिक संकलन करणं एक वेळ सोपं आहे, पण संकलन केलेलं प्लॅस्टिक ग्रामस्थांनी टाकायचं कुठं हा ग्रामस्थांच्या पुढं प्रश्न होतो। त्यामुळं आपल्या ग्रामपंचायतीनं ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की आता ह्या पुढं प्लॅस्टिक घरोघरी संकलित करा आणि ते या प्लॅस्टिक संकलन केंद्रात आणून टाका, जेणेकरून प्लॅस्टिक इकडं तिकडं पडल्यानं गाव अस्वच्छ दिसतं, विद्रूप दिसतं, जेणेकरून गुरांना त्याचा त्रास होतो, त्यांच्या पोटात जातं। त्यामुळे ह्या सगळ्या तोटे टाळायचे असतील तर आता जी मुलांनी सुरुवात करून दिली ही गोष्ट आपल्याला अशीच पुढे घेऊन जावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टीत मला ग्रामस्थांचं सहकार्य अपेक्षित आहे, जे तुम्ही नेहमी करता। त्यामुळं मला नक्की विश्वास आहे की तुम्ही सहकार्य कराल आणि इथून पुढे आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास आपण सगळे हातभार लावा। धन्यवाद। धन्यवाद सर। NSS क्लब गो। संकलित केलेला कचरा हे पोत्यातून संकलित करून आणून आमच्या विद्यार्थ्यांनी आता प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये टाकत आहेत, खाली करत आहेत आणि पुन्हा आणखीन कचरा गोळा करून आणून पुन्हा आम्ही या ठिकाणी कचरा टाकणार आहोत। मगाशी खाली असणारं हे प्लास्टिक संकलन केंद्र हे आता आमच्या विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे आणि एक चांगली मुहूर्तमेढ रोवलेली आहे बिचुकले ग्रामस्थांसाठी। आणि नक्कीच मला विश्वास आहे बिचुकले ग्रामस्थ हे आमच्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीने आणखीन पुढं हे प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये प्लास्टिक आणून टाकतील आणि गावाची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करतील। धन्यवाद।